पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रातले पर्यटक अडकले आहेत। या पर्यटकांना परत महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या खर्चाने इंडिगोचं विमान उद्या 83 पर्यटकांसह मुंबईत परतणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत। तिथे त्यांनी महाराष्ट्रातल्या पर्यटकांशी संवाद साधलाय। तर महाजन यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पर्यटकांना परत आणण्यासाठी श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत। यावेळी त्यांनी श्रीनगर एअरपोर्टवर उपस्थित महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत संवाद साधला। सगळ्यांना आता जे कालच्या घटनेमुळे जो काही आतंकवादी हल्ला झाला त्यामुळे प्रत्येकाला साहजिक आहे एक भीती आणि एक पॅनिक सिच्युएशन जी आहे ती निर्माण झाली होती। यामध्ये मग काय पाहिजे, सपोर्ट पाहिजे, मॉरल सपोर्ट पाहिजे, आधार पाहिजे आणि मग प्रत्येकाला लवकर आपल्या घराकडे जायचं। त्यामुळे त्याचं नियोजन देखील आपल्याला केलं पाहिजे। आणि मग ही पहिली बॅच होता लई केंद्र सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आणि ज्या पाकड्या आतंकवादी लोकांनी वाघधार्जिन्या जे हे कृत्य केलेलं आहे त्याच्या दोघांना तर मारले आणि मला वाटतं जो सर्जिकल स्ट्राईक झाला पूर्वी पुलवामाचा त्याच्यापेक्षा मोठा सर्जिकल स्ट्राईक आता होईल असा विश्वास आहे। कारण देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आपल्या देशातल्या या निरपराध बेकसूर पर्यटकांचं जे काही शहादत आहे, बलिदान आहे, त्यांचं रक्त जे सांडलेलं आहे ते वाया जाऊ देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।